सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील रत्नदुर्ग काद उत्पादन संघ अध्यक्ष नारायण उर्फ बाळा जाधव यांच्या कारखान्यावर शुक्रवारी दुपारी अचानक वनविभागाच्या वतीने धाड टाकण्यात आली। यावेळी तेथे उपस्थित असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी सावंतवाडीचे सुहास पाटील यांनी त्यांना प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार योग्य ती पाहणी केली। दरम्यान पाहणी करता यावेळी त्यांनी नमुन्यासाठी येथे उत्पादन केले जाणाऱ्या विविध बाबींचे संकलन करून नमुने देखील ताब्यात घेतले। वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास पाटील यांच्याद्वारा केलेली कारवाई ही पूर्णतः अन्यायग्रस्त असून या चुकीच्या पद्धतीने केलेल्या कारवाईबाबत कोणतेही प्रशासकीय आदेश नसताना ही कारवाई केली आहे। त्यामुळे पुढील काळात 1 मे 2025 रोजी सावंतवाडी येथील वनविभागाच्या कार्यालयासमोर आपण आपल्या सहकार्यांना घेऊन आंदोलन छेडण्याचा इशारा नारायण उर्फ बाळा जाधव यांनी दिला आहे। दरम्यान सदर केलेली कार्यवाही कोणत्याही पूर्व नोटिशीशिवाय केली असल्याचा दावाही श्री जाधव यांनी केला। यावेळी त्यांच्यासोबतचे वेते येथील जितेंद्र गावकर हे त्यांच्याच संघटनेत कार्य करणारे व्यावसायिक उपस्थित होते। यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास पाटील यांनीही आमच्याकडे तक्रार दाखल झालं असल्यामुळे आम्हाला या कारखान्याची तपासणी करणे अनिवार्य होते। त्यामुळे येथील उत्पादित केल्या जाणाऱ्या विविध गोष्टी संकलित केल्या असून पुढील काळात याची सखोल चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई होणार असल्याचे सांगितले।